तुम्हाला काय वाटतं त्यांना काही कळलं नसेल? काय वाटलं असेल हो त्यांना? बिचारे मुलीकडची बाजू आहे म्हणून नमतं घेतात. घ्यायलाच पाहिजे. का आई बिघडलं नाही नमतंच घ्यायला पाहिजे. वहिनी, आपल्याला काय आवडलं नाही हे त्यांनी कधी पाहिलंय का? नाही, विराजच अचानक त्या अनाथ पोरीला आपल्याकडे घेऊन आला की नाही लग्न करून. आपल्याला आवडलं होतं का? नाही, आवडलं नव्हतंच. माझंच चुकलं. राधा किती चांगली आहे ना हे मी तेव्हाच समजून घ्यायला हवं होतं. पण आता मी काय म्हणते, तुम्ही जरा आता राधाला समजून घ्या, प्रयत्न करा तसा. नाही आवडलं असेल तर ठीक आहे, पण निदान चांगलं बोलता येत नसेल ना तर वाईट बोलून बिराजदारांची लाज घालवू नका त्यांच्यासमोर. मलाच बोलतात सगळे. पहिली पण बोलायला लागली मला. सुमित, सुमित. ह्या फाईल्स नीट ठेवायला हव्यात. हिचं काय आता? हा असू. सुमित, कुठे आहात तुम्ही? या ना लवकर. तुम्हाला माहितीये आपल्याच घरात मला काडीची किंमत नाहीये त्या राधामुळे. सगळ्यांनी तिला नुसतं असं डोक्यावर बसवून ठेवलंय. या ना लवकर तुम्ही. तिचा तो म्हातारा पण आलाय, त्याला द्या हाकलून द्या बरं. माझं काम चाललंय ना, ते सोडून नाही येता येणार. ठीक आहे, मग आता ना डायरेक्ट अक्षता टाकायला या. हा, अगं आत्ता शक्य नाहीये खरंच. ठीक आहे. नाही, आता हे खोटं खोटं लग्न खरं होईल ना तेव्हा ते बघायला या. हा, अगं मी नाही येऊ शकत आहे, पण तू हे सगळं बिघडवूच शकतेस ना. तुला कोणी अडवले? लग्न खोटं आहे हे तुला माहिती आहे, तिच्या त्या बापाला माहिती नाहीये ना. म्हणजे अगं बघत आता मी काय करते. वाचलो. पण आता चंदूशेठ गेल्यावरच घरी जाता येईल.